राज्यातल्या 0 ते 7 वर्ष वयोगटातल्या 12 ते 14% बालकांना अजूनही आधार कार्ड मिळालेलं नाही. त्यासाठी आधार केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन घरपोच आधार कार्ड देण्याची सुविधा लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवण्याचा धोका आधार केंद्र चालकांनी लक्षात घेऊन सजग राहून काम करावं, असं आवाहन देखील मंत्री आशिष शेलार यांनी केलं. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल इथं आज सकाळी आधार किट वाटप आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याशी संवाद कार्यक्रमात मंत्री शेलार बोलत होते. यावेळी जिल्ह्यातल्या 6 आधार केंद्रांना किटचं वाटप करण्यात आलं. आधार किट वाटप आणि आपलं सरकार सेवा केंद्र चालक यांच्याशी संवाद कार्यक्रमाचं आज सकाळी महालक्ष्मी हॉल इथं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, आमदार निलेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार सचिन पाटील, BDO प्रफुल्ल वालावलकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्ह्यातील 6 आधार केंद्र चालकांना मान्यवरांच्या हस्ते आधार किटचं वाटप करण्यात आलं. सर्व आधार केंद्र उत्कृष्ट काम करतायत, पण ते अतिउत्कृष्ट झालं पाहिजे. काही अडचणी असतील तर शासन प्रशासनाला सांगा, असं आवाहन ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं. कार्यक्रम अति महत्त्वाचा आहे, त्याचं स्वरूप छोटं असलं तरी, आणि याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नागरी प्रशासनाच्या सर्व गोष्टी हळूहळू फॉर्मलाइज काटेकोरपणे होत चाललेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या तरीच नागरिकांना त्यांच्या अधिकाराचा उपयोग करता येतो किंवा अधिकार प्राप्त करता येतो. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं काम आहे ते म्हणजे आधार कार्ड. म्हणजे आधार कार्ड आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली जणू जन्मपत्रिका असावी, तसं आधार कार्डचं महत्व आहे. आणि मी ज्या वेळेला मंत्री म्हणून त्या विभागाचं कार्य निलेशी सुरू केलं तेव्हा निदर्शनास आलं की आधार ज्या वेळेला 10, 12, 15 वर्षापूर्वी सुरू झालं त्यावेळेला दिलेलं जे किट ते गेल्या 14-15 वर्ष त्याही काळात चालू राहिलं आणि त्यामुळे त्याच्यातनं येणारे अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाही, सुद्धा. मग आधार किट नव्याने दिलं पाहिजे. ते जर नीट दिलं नाही तर ते किट वापरलं जाणार नाही आणि मग स्वाभाविकता त्यामध्ये नागरिकांना आपला आधार नोंदणीच्या कामामध्ये अडचण निर्माण होते. आणि सगळेच त्या पुढचे व्यवहार आधारवर अवलंबून आहे. म्हणून मग या कामाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून पूर्ण राज्यात आपण नवे आधार किट हे डिस्ट्रीब्यूट जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले. सिंधुदुर्गात ती स्थिती नाही, पण मला लक्षात आलं प्रवासामध्ये बऱ्याच ठिकाणी ती कलेक्टर ऑफिसलाच पडून आहे. या आधार केंद्र चालवणाऱ्या आमच्या बंधू भगिनींपर्यंत पोहोचलीच नाही. मग नागरिकांना सुविधा मिळणार कशी? आणि मग मी नक्की हा नियम केला की ज्या वेळेला दौऱ्यात कुठल्याही जिल्ह्यात जाईल, कार्यक्रम छोटा असो मोठा, पण आधार किट वाटप हा मुद्दा मी घेतो. कारण त्या निमित्ताने राहिले असतील तर ती पोचतात, नसतील गेली तर ती जातात. आज या ठिकाणी 38 या जिल्ह्यात आम्ही किट दिले आधारचे. फक्त 6 लोकांचे बाकी आहेत. मला वाटतं जास्त तुम्ही देणार आहे, बाकी सगळे तुम्ही वाटलेले आहेत. आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज पडते तेव्हा अडचण लक्षात येते. आज हा संवाद कार्यक्रम आहे आपले सरकार सेवा केंद्राचा. तुमच्यापैकी बरेच लोक आपले सरकार सेवा केंद्र चालवणारे आहेत आणि मग तुमच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचा अधिकार मिळतो. तुम्ही हे माध्यमात उत्पन्नाचं प्रमाणपत्र हवं असेल तर आपल्याकडे येतात. रहिवासी दाखला हवा असेल, आपलं कर्तव्य आहे. वय अधिवास प्रमाणपत्र हवं असेल, आपलं कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिकत्व प्रमाणपत्र सिनियर सिटीजन्स कार्ड आपलं कर्तव्य आहे. वारस
त्याचे दाखले हे आपल्या माध्यमातून काम होणं अपेक्षित आहे. अल्प भूधारक याचे दाखले हे या केंद्रातूनच मिळणार आहे. जात प्रमाणपत्राची सुविधा आपल्याला द्यायची. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि बरोबरीने शेतकरी दाखला सुद्धा, भूमिहीनाला भूमिहीन दाखला आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला, कारण त्याच्यावर त्याचं आरक्षण आहे, ते प्रमाणपत्र आणि सांस्कृतिक परवाना, या सगळ्या गोष्टी आपले सरकार सेवा केंद्रातून देतात. आणि राणे साहेबांना तेच सांगत होतो की त्या केंद्रात कुठे चोकअप झाला, प्रशासकीय असो किंवा चालवणाऱ्यांचा असो, दोन्ही बाजूने असो, तर नागरिकाला या सगळ्या गोष्टी मिळत नाही किंवा दिरंगाईने मिळतात. मग तो शेतकरी, तो विद्यार्थी, तो जात प्रमाणपत्र वाहणारा किंवा अल्पभूधारक किंवा भूमिहीन याला वाटतं की अरे सरकार दरबारी मी जातोय, मला माझा अधिकारच पूर्ण मिळतोय, खंडित मिळतोय, कमी मिळतोय, उशिरा मिळतोय. आणि मग आपले सरकार सेवा केंद्राचं महत्व जास्त आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेने विनंती करतोय, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला सांगण्यात आलं की केंद्र खूप चांगली चालत आहे. आता आपण अजून एक गोष्ट करणार, 2 गोष्टी मॅडमने सांगितल्या. पूर्वी प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 20 रुपये मिळायचे, ते आपण आता 50 रुपये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला मिळेल. काही ठिकाणी 2 मतं असतील, काही ठिकाणी मतं होती जुन्या नियमाप्रमाणे अमुक एवढ्या लोकसंख्येच्या मागे एकच केंद्र मिळेल, पण तिथे पर्टिक्युलरली शाळा, परीक्षा किंवा ऍडमिशन्स किंवा अन्य काही नोकऱ्यांच्या विषयामध्ये गर्दी होते. त्यामुळे आम्हाला लोकसंख्या आधारित 1 नाही 2 करा, त्यात दुमत असू शकतं, पण तोही निर्णय आपण केला. केवळ तेवढंच नाही, आता आपण मेटाशी ऍग्रीमेंट केला आणि हे सगळे दाखले ऑनलाईन व्हॉट्सअपवर, या पुढचा विषय अजून सुरू नाही झाला, चिंता करू नका, नाही तर सेवा केंद्रवाले लगेच मला बाहेर जाताना तुमचं पत्रदान आमच्या केंद्राचं करावं. पण ऑनलाईन सुद्धा प्रकार आपला पुढे तुमच्या माध्यमातूनच करण्याचा विचार आहे. आणि हाऊस डिलिव्हरी, घरी स्विगीवरला जेवण मागवतो, मग त्याची एक वेगळी फीस आहे. तुमच्या माध्यमातूनच घरपोच, कारण गेल्याची लक्षात असं आलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 0 वय, म्हणजे ज्याला आपण बालकं म्हणतो, ते 7 वर्ष, यामध्ये आधार कार्ड न बनलेले 12 ते 14% लोक आहेत. अन्य काही राज्यांमध्ये त्यांनी त्याच्यात सफलता मिळवली, आपणही त्या दिशेने पुढे गेलो आहोत. कारण प्रत्येकाला आधार मिळालंच पाहिजे त्याच्या अधिकाराचं, आणि म्हणून ती घरपोच सर्व्हिस हा सुद्धा विषय आपण पुढे त्या ठिकाणी घेऊया. मित्रांनो, तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही उत्कृष्ट काम करता, पण अजून अतिउत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अडचणी असतील तर आम्हाला सांगा, जिल्हाधिकाऱ्याला सांगा. पण एक धोक्याची सूचना सुद्धा सांगतो. काही कधी पेपरमध्ये सिंधुदुर्गचं मी सांगत नाही, मी जनरल सांगतो, याही बातम्या येतात की बनावट डॉक्युमेंट्स बनवल्या गेले. आपण मुद्दामूनपणी करणारच नाही, करतच नाही, पण एखादा कोणीतरी त्यामध्ये नतद्रष्ट घुसतो आणि मग त्या डॉक्युमेंटच्या आधारावर अजून काय काय करून जातो. या गोष्टी आपण टाळतो. सिंधुदुर्गात होत नाही, महाराष्ट्रात होत नाही, पण त्या नतद्रष्टांना रोखण्यासाठी सुद्धा काम आपल्यालाच सजगतेने करायला लागेल. त्यासाठी यंत्रणा पूर्ण सरकारने तुम्हाला मदत करते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आज ज्या 6 ठिकाणची वाटप आहे त्यांना आपण वाटप करू. आपले सेवा केंद्राच्या बाबतीमध्ये अजून जे निर्णय आम्ही करणार आहोत ते सगळे मी आज घोषित करू शकत नाही. त्याचं ब्रँडिंग पण व्हायचंय, त्याच्या सुविधांमध्ये वाढ व्हायची, तुम्हाला मिळणाऱ्या मेहनतानामध्ये काही निर्णय करणार आहोत. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात आपण करतो आहोत. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला आश्वासित केलंय, गुड गव्हर्नन्स, सुशासन, हे सुशासन आपल्या सगळ्यांना मिळून ते राबवायचं आहे. हे जे काही निर्णय आम्ही करू शकलो, हे श्रेय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांच्या समर्थनामुळे आम्ही करू शकलो आहोत. त्यांचेही धन्यवाद करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपले जास्ती वेळ न घेता किटचं वाटप आणि आपल्याशी संवाद करून मला खूप समाधान वाटलंय. आमदार निलेश राणे यांनी देखील आधार केंद्र चालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्यामध्ये कुठलाही डाग लागता कामा नये. सगळंच काय मी व्यासपीठावर बोलणार नाही, नाही तर आपण मला हा झक मारला आणि हा शेलार साहेबांच्या गाडीत बसला. कारण का आपण काय काय तळागाळात करता. एक सावंत साहेब तुमच्या आणि आमच्यासारखी लोक जे डीपमध्ये जाऊन काम करतात त्यांना माहीत असतं. म्हणून आज मी काय जास्त डीपमध्ये जाणार नाही. मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण जे काम करता तळागाळामध्ये ग्रामीण भागामध्ये जी सेवा देतात त्याच्यावरती सरकारचं नाव हे तुमच्याशी पण जोडलं गेलं आहे. तुम्ही प्रामाणिक पद्धतीने तुम्ही जर सेवा द्याल तर सरकारचं नाव चांगलं राहील आणि लोकांच्या मनामध्ये सरकार हे किती चांगलं काम करतंय हे तुमच्या माध्यमातून दाखवता येईल. म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि शेलार साहेब आपण मला बोलवलं, इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केलं. स्वागत तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन BDO प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं. कार्यक्रमाला जिल्हाभरातून आधार केंद्र चालक आणि आपले सरकार केंद्र चालक, नागरिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.